तर अशा कुठल्या सलॉन प्रोसिजर्स आहेत त्या कम्प्लिटली टाळल्या पाहिजेत, ज्या आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जे तुमच्या लाँग टर्म केस वीकन करतायत किंवा कुठल्याही पद्धतीचा केसांना त्रास होतोय? केरेटिन, रिबॉन्डिंग, स्ट्रेटनिंग हे सगळे प्रकार म्हणजे एकाच माळेचे वेगवेगळे मणी म्हणू शकतो आपण. थोड्याफार प्रमाणात थोडे डिफरंट केमिकल्स वापरले जातात, पण जेही केमिकल्स त्यात वापरले जातात ते सगळे हानिकारक आहेत. येणारा केस तर ज्या तुमची नॅचरल केसांची आहे. टेंडन्सी आहे, फ्रीझी आहे, कुरळे आहेत तसेच येणार आहेत. वरच्या केसांना तुम्ही स्ट्रेटनिंग करताय, त्याचा बॉन्ड तुम्ही लॉक करताय किंवा जी काही त्यांची प्रोसिजर आहे त्याने ते फक्त ड्राय, ब्रिटल आणि सेन्सिटिव्हच होणार आहेत. सो त्यामुळे सगळ्यात टाळता येणाऱ्या ट्रीटमेंट्समध्ये मी सांगेल की केराटिन, कारण त्यामध्ये फॉर्मल्डिहाईड वापरलं जातं. फॉर्मल्डिहाईड इज अ कार्सिनोजेनिक प्रोडक्ट. सो ते जेवढं टाळता येईल तेवढं टाळलं पाहिजे. त्यातल्या त्यात हेअर बोटॉक्स अजून एक तत्सम प्रोसिजर आहे. त्यामध्ये अमायनो ॲसिड्स आणि थोडे प्रोटीन, कारण हेअर इज मेड अप ऑफ प्रोटीन, तर तसे काही त्यांनी इन्ग्रेडियंट्स टाकले. ते आर लिटिल जेंटल म्हणता येईल आपल्याला केराटिनपेक्षा. सो ती जर तुम्हाला करायची आहे तर ती ट्रीटमेंट थोडी जेंटल ठरू शकते आपल्या केसांसाठी.